नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, घरबसल्या तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये आता दुरुस्ती करू शकता। त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट पोस्टाने पाठवायची गरज नाही। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये ही दुरुस्ती करू शकता। तुमचं नाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव, आडनाव, तुमची जन्मतारीख असेल, तुमचा फोटो असेल किंवा सिग्नेचर असेल, यापैकी कशामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता, ते सुद्धा OTPवरून। यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कुठेही पाठवण्याची गरज नाही आणि हे करेक्शन केल्यानंतर तुमच्या पॅन कार्ड हे तुमच्या घरी पोस्टाने 7 ते 8 दिवसामध्ये येऊन जाईल। पॅन कार्डमध्ये कशाप्रकारे दुरुस्ती करायची याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी पॅन कार्डमध्ये ऑनलाईन करेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे बघूयात। सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला NSDL अशा प्रकारे सर्च करायचं। सर्च केल्यानंतर एक नंबरला तुमच्यासमोर वेबसाईट येईल, ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता NSDLची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। खाली आल्यानंतर बघू शकता पॅन ॲप्लिकेशन टाईप। तर या ठिकाणी आपल्याला पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करायची किंवा करेक्शन करायचं आहे। चेंज ऑर करेक्शन इन एक्झिस्ट पॅन डाटा, रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड, ह्या ऑप्शनला क्लिक करा। 3 नंबरच्या ॲप्लिकंट कॅटेगरी आपली या ठिकाणी सिलेक्ट, कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची। आता टायटल श्री, श्रीमती, कुमारी काय जे असेल ते निवडायचं, तर मी श्री निवडून घेतो। लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे। फर्स्ट नेम तुमचं नाव आणि मिडल नेममध्ये वडिलांचं नाव। आता ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणती भरायची, जी नवीन तुम्हाला बदल करायचा आहे ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायची। तर या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन टाकून देतो। डेट ऑफ बर्थ जी तुम्हाला बदलायची ती, नंतर तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, नंतर सिटीजन ऑफ इंडिया, तर यस सिटीजन ऑफ इंडिया। पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा, तुमचा अगोदरचा जो पॅन कार्डचा नंबर असेल तो। व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या। मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो, पॅन कार्डचा नंबर वगैरे व्यवस्थित टाकून घेतो आणि खाली या ठिकाणी स्क्रोल डाऊन करा। बाय सबमिटिंग डाटा या बॉक्सला टिक करायचं आहे। आय एम नॉट रोबोटवरती टिक करा आणि सबमिटवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचं। या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एक टोकन नंबर आला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि खाली कंटिन्यू ऑप्शन दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन आहेत, सबमिटिंग थ्रो ई साईन अँड EKYC, नंतर सबमिटेड स्कॅन इमेजेस थ्रो ई साईन आणि फिजिकल डॉक्युमेंट्स। तर आपल्याला या ठिकाणी आपला स्वतःचा आपल्याला जसं हवं आहे तसं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे। तर सबमिटिंग स्कॅन इमेज थ्रो ई साईन 2 नंबरचा पर्याय निवडायला, याला कोणत्याही प्रकारे डॉक्युमेंट पोस्टाने पाठवण्याची गरज नाही, तर 2 नंबरचा पर्याय निवडतो। तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवं आहे का, तर यस फीज ॲप्लिकेबल, म्हणजे तुम्हाला त्याची फीज द्यावी लागेल फिजिकल पॅन कार्डची। अशा पद्धतीने यस करा। यस केल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी परमनंट अकाउंट नंबर दाखवला आहे, नंतर आधार नंबर आहे, या ठिकाणी इंटर लास्ट 4 डिजिट्स, तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी टाकायचे आहेत आधार नंबरचे। नंतर या बॉक्सला काहीही करण्याची गरज नाही, त्याला तसंच राहू द्या। खाली यायचं आहे, नेम ॲज पर आधार, जसं तुमचं आधार कार्डवर नाव असेल त्या पद्धतीने नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। खाली यायचं आहे, डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी बघा, नंतर फुल नेम ऑफ ॲप्लिकंट, जेथे जेथे तुम्हाला दुरुस्ती करायची त्याला या बॉक्सला तुम्हाला टिक करायचं। बघा, समजा आपल्याला नावात दुरुस्ती करायची तर या फुल नेमच्या अगोदर जे नाव आहे त्याला टिक करायची। नंतर तुम्हाला कोणतीही दुरुस्ती करायची असतात तर त्याच्यावरती एक बॉक्स आहे, त्या बॉक्सला टिक करा, म्हणजे तीच माहिती तुमची दुरुस्त होईल। समजा या ठिकाणी बघा, आता डेट ऑफ बर्थ दिलेली आहे। डेट ऑफ बर्थ जर तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर या बॉक्सला टिक करा, डेट ऑफ बर्थ तुम्ही दुरुस्त करू शकता। तर डेट ऑफ बर्थ आपली बरोबर आहे। आपल्याला फोटो बदलायचा आहे, खाली यायचं आहे, फोटो बदलायचा आहे, सिग्नेचर बदलायची, दोन्हीसुद्धा या बॉक्सला टिक ठेवायचं आहे किंवा ॲटोमॅटिकली। नंतर डिटेल्स ऑफ पॅरेंट, याला तुम्हाला टिक करून द्यायचं आहे, कारण ही डिटेल्स तुम्हाला परत भरावी लागत असते। डिटेल्स ऑफ पॅरेंट या बॉक्सला टिक करायचे। टिक केल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघू शकता आपल्या वडिलांची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची। फादर नेम्स, फादर लास्ट नेम म्हणजे आपलं आडनाव द्यायचं वडिलांचं, नंतर फादर फर्स्ट नेम वडिलांचं नाव आणि फादर मिडल नेम वडिलांच्या वडिलांचं नाव। खाली यायचं आहे, या ठिकाणी
पॅरेंट्स नेम कशावर तुम्हाला पॅन कार्डवर कोणाचं नाव आहे, फादर की मदर, तर आपल्याला फादर ठेवायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस द्यायचा आपल्याला. या ठिकाणी रेसिडेन्स ठेवा. ॲड्रेस खाली ब्लॉक नंबर किंवा रूम नंबर काय जे असेल तर तुमचं गाव, तुमचं पोस्ट ऑफिस, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमची कंट्री, या ठिकाणी आपलं इंडिया कंट्री सिलेक्ट करून घ्यायची. नंतर आपले टेरिटरी आहे किंवा स्टेट, तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि समोर पिनकोड दिसतो त्या ठिकाणी तुमचा जो पिनकोड असेल आधार कार्डनुसार तो पिनकोड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. झिप कोड काहीही टाकण्याची गरज नाही. तर मी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो. खाली या बॉक्सला टिक करा. आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चेंज करायचं आहे, तर या बॉक्सला टिक करून द्यायचं आहे. बाकी काहीही करायची गरज नाही. खाली या. खाली आल्यानंतर कंट्री या ठिकाणी प्लस इंडिया म्हणजेच इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर टेलिफोन आणि ईमेल आय डी या ठिकाणी आला आहे, नसन आला तर टाकून द्यायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. बाकी कुठेही काही करण्याची गरज नाही. आणि जास्त पॅन कार्डचे नंबर असतील तर पॅन 1 पॅन 2 इथे टाका. आपल्याकडे नाही आहेत त्याला सोडून द्या. नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी बघा नेक्स्ट ऑप्शनवरती आता क्लिक करतो. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घेतो. आपल्याकडे एकच पॅन कार्ड आहे म्हणून याला काहीही करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. परमनंट अकाउंट नंबर जर का जास्तीचे असेल तरच पॅन 1 पॅन 2 तुम्हाला टाकावं लागतात. आता काही टाकण्याची गरज नाही. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आपल्याला. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, या आयडेंटिटी प्रूफसाठी तुम्ही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचं आधार कार्ड काहीही देऊ शकता. तर मी या ठिकाणी आधार कार्ड सजेस्ट करेल, तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता. नंतर बघा ॲड्रेससाठी तुम्ही लाईट बिल वगैरे देऊ शकता, डोमेसाईल देऊ शकता. तर मी या ठिकाणी आधार कार्ड देणार म्हणून मी आधार कार्ड सजेस्ट करू. नंतर तुमचं डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचं बोर्ड सर्टिफिकेट देऊ शकता किंवा आधार कार्डसुद्धा देऊ शकता. नंतर प्रूफ ऑफ पॅन कार्डचं प्रूफ म्हणून पॅन कार्ड देऊ शकता किंवा अलॉटमेंट लेटरसुद्धा देऊ शकता. तर मी काहीही देत नाही, डायरेक्टली नो डॉक्युमेंट या ठिकाणी केलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर मी नो डॉक्युमेंट करतो. खाली यायचं आहे डिक्लेरेशन आहे बघा. या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये बघू शकता सिलेक्ट दिसते, या ठिकाणी सिलेक्टमध्ये वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हिमसेल्फ हरसेल्फ अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिसतील, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचं नाव वगैरे वरती दाखवलं जाईल. खाली जर का 18 वर्षापेक्षा कमी तुमचं वय असेल तर रिप्रेझेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपलं या ठिकाणी 18पेक्षा जास्त आहे म्हणून हीच सेम. सपोर्टिंग डॉक्युमेंट आपण एकच आधार कार्ड दिलं आहे. प्लेस कुठून तुम्ही फॉर्म भरला आहे त्या प्लेसचं नाव, गावचं नाव टाका. खाली यायचं आहे अपलोड फोटो तुम्हाला या ठिकाणी 50 KB आतमध्ये JPEG फॉर्मॅटमध्ये 200 DPI 3.5 × 2.5 या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. नंतर तुमची सिग्नेचर अपलोड करायची 200 DPI मध्ये 50 KB आतमध्ये 2 × 4.5 सेंटीमीटर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करून घ्यायचे. तर मी सिग्नेचरसुद्धा अपलोड करून घेतो. फोटो आणि सिग्नेचर माझे स्वतःचे अपलोड झालेले आहेत. आता तुम्हीसुद्धा अपलोड करायचे, व्यवस्थित अपलोड करा 200 DPI मध्ये. खाली डॉक्युमेंट सपोर्टिंगसाठी किती डॉक्युमेंट दिले तर आपण एकच आधार कार्ड दिलं तर एक आधार कार्ड मी या ठिकाणी अपलोड करून घेतलं आहे. अपलोड या ठिकाणी चूज करायची आणि वरती अपलोड दिसते त्यावरती क्लिक करून सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. आता या ठिकाणी अपलोड करताना लक्ष ठेवायचं, आपण एकच डॉक्युमेंट दिलं आहे म्हणून मी फक्त आधार कार्ड अपलोड करणार आहे. तुम्ही जर एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स या ठिकाणी वरती सिलेक्ट केले तर तुम्हाला जास्त डॉक्युमेंट द्यावं लागतील. तर मी एकच देतो. नंतर इंटर फर्स्ट 8 डिजिट तुमच्या आधार कार्डचे 8 अंक टाकायचे आहेत आणि खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे. आधार कार्डचे 8 अंक टाकल्यानंतर व्यवस्थित खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर फोटो इमेज वगैरे व्यवस्थित चेक करा. तुमचा फॉर्म सर्व प्रिव्ह्यू दाखवलं जाईल. अजूनही काही बदल करायचं तर एडिट करा, बरोबर असेल तर प्रोसीड करा. तर आपला बरोबर आहे म्हणून मी प्रोसीड करतो. नंतर पेमेंटसाठी 3 ऑप्शन आहेत. तर आपण ऑनलाईन पेमेंट थ्रू बिल डेस्क ऑप्शन निवडणार आणि या थ्रू ऑनलाईन पेमेंट हे करणार. टर्म्स अँड कंडिशन दिलेस या ठिकाणी तुम्हाला ॲग्री करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करून पे करायचं. पे केल्यानंतर नेट बँकिंग QR वॉलेट कशानेही करू शकता. तर मी QRने पेमेंट करून घेतो. आता कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. पेमेंट झालेलं आहे. कंटिन्यू केल्यानंतर खाली यायचं आहे या बॉक्सला टिक करायचं आहे. डिक्लेरेशनला टिक केल्यानंतर खाली यायचं आहे ऑथेंटिकेशन करायचं आहे आपल्याला आधार कार्डसोबत, त्यावरती क्लिक करा. नंतर OTP जनरेट करायचा आहे. OTP जनरेशनवरती क्लिक करा. OTP या ठिकाणी टाकायचं. OTPच्या ठिकाणी आणि सबमिट करायचं. तुमचं आधारचं आता साईन करून घ्या. कंटिन्यू विथ ई साईन केल्यानंतर परत या बॉक्सला टिक करायचं आहे.
येथे तुमचा आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत तुमच्या आधार कार्डवर OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि OTP व्हेरीफाईड करायचा आहे. OTP व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे. OTP व्हेरीफाईड झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमच्या पॅनचा फॉर्म दाखवला जाईल. फॉर्म दाखवल्यानंतर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. ही PDF डाउनलोड करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा ओपन करू शकता. येथे पासवर्ड मागताय तर तुमची डेट ऑफ बर्थ विदाऊट एनी स्पेस तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. 7 ते 8 दिवसानंतर तुमचं पॅन कार्ड येऊन जाईल आणि करेक्शनसुद्धा होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता.